23 मार्च 1982 ची गोष्ट। ज्या माणसाने मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात केली होती त्याच अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी मारून जीवन संपवलं होतं। आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 22 मार्च 1982 रोजी अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मंत्रालयावर एक मोर्चा काढला होता। तत्कालीन काँग्रेस सरकारसमोर त्यांनी मराठ्यांसह आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण यासह 9 मागण्या मांडल्या होत्या। बाबासाहेब भोसले तेव्हा मुख्यमंत्री होते। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून 2 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून अण्णासाहेब पाटील यांनी मराठ्यांचं संघटन उभं केलं होतं, जे याआधी कधीच कोणत्या नेत्याला जमलेलं नव्हतं। ते अण्णासाहेब पाटील यांनी करून दाखवलं होतं। लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत आला होता आणि त्यांच्या समोर भाषण करताना अण्णासाहेब पाटील यांनी मागण्या मान्य झाल्या नाही, मराठा समाजाला न्याय देऊ शकलो नाही तर उद्याचा सूर्य बघणार नाही अशी शपथच घेतली होती। अण्णासाहेब पाटील सरकारसोबत बोलणी करायला गेले आणि केवळ आश्वासनं त्यांना मिळाली। त्यानंतर निराश झालेल्या अण्णासाहेब पाटील यांनी दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली। ज्या माणसाने स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या हक्कासाठी मराठा समाजाला एकजूट करून लढायला शिकवलं, महाराष्ट्रभरात झंझावात उभा केला, तो मराठ्यांचा योद्धा समाजाला काय उत्तर द्यायचं या विवंचनेत होता। अखेर दिलेला शब्द अण्णासाहेबांनी आठवला आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात ज्यांनी केली त्याच माणसाने पहिलं बलिदान दिलं। त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक पेटला आणि तो आजपर्यंत सुरूच आहे। अण्णासाहेब पाटलांनंतर मराठ्यांचा लढा सुरूच होता। अण्णासाहेब पाटलांनी मराठ्यांना आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी सुरुवातीला केली होती, पण देशात मंडल आयोग स्थापन झाल्यानंतर जाती आरक्षणाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला आणि तिथूनच मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी देखील जोर धरू लागली। देशात मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या। महाराष्ट्रातही राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली। 1995 मध्ये आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष न्यायमूर्ती खत्री यांच्याकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आला। या दरम्यान मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत पवार आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी एक पत्र लिहून केंद्र सरकारकडे मराठ्यांच्या कुणबी आरक्षणाची मागणी देखील केली होती। या दरम्यानच अनेक आंदोलनं झाली। त्यानंतर 2000 साली या आयोगाने अहवाल दिला होता, ज्यांची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी आहे त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली होती। त्यानंतर 2004 मध्ये मराठा समाजातील कुणबी पोट जातीला ओबीसीमधून आरक्षण देण्यात आलं। त्याचा सर्वाधिक फायदा विदर्भात त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात झाला। ज्यांची 1967 आधीची कुणबी नोंद आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करण्यात आलं। यात सरसकट मराठा समाजाला मात्र आरक्षण मिळालं नाही। त्यानंतर 2004 मध्ये न्यायमूर्ती बापट हे मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष झाले। मराठा आरक्षणाचा प्रश्न बापट आयोगासमोर आला। राज्यात सर्वेक्षण केल्यानंतर 2008 मध्ये या आयोगाने एक अहवाल सादर केला आणि या आयोगाने मराठ्यांना आरक्षण देण्यास नकार दिला। बापट आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले। बापट आयोगाच्या अहवालाची फेरतपासणी करण्यासाठी त्यानंतर न्यायमूर्ती सराफ आयोग स्थापन करण्यात आला। त्यानंतर न्यायमूर्ती भाटिया आयोगाचे अध्यक्ष झाले। त्या दरम्यानच महाराष्ट्रातील मराठा संघटना अधिक आक्रमक झाल्या आणि आंदोलन सुरू झालं। त्यामुळे 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारनं राणे समितीची स्थापना केली होती। नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील मराठा समितीला राज्य सरकारने 4 वेळा मुदतवाढ दिली। अखेर त्या समितीने अहवाल सादर केला आणि पहिल्यांदाच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं। राणे समितीने राज्यभरात सर्वेक्षण करून तज्ज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करून एक अहवाल दिला। मराठा समाज मागास असल्याचं या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलं। त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण सरकारने 25 जून 2014 रोजी मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग SCBC तयार करण्यात आला। त्यानंतर 2014 मध्येच या आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिलं गेलं। हायकोर्टाने याला स्थगिती दिली। त्यामुळे पहिल्यांदाच दिलेलं हे आरक्षण कोर्टाच्या कचाड्यात सापडलं आणि खटला सुरू झाला। 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हायकोर्टाने दिलेल्या स्थगिती विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। सुप्रीम कोर्टातही ही स्थगिती कायम राहिली आणि हे आरक्षण रद्द झालं। फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा राज्य मागासवर्ग आयोगाकडे दिला। 2016 मध्ये कोपर्डी हत्याकांड झालं। त्या हत्याकांडानंतर मराठा समाजाचे शांततेत लाखोंच्या संख्येने मोर्चे महाराष्ट्रभरात काढण्यात आले। राज्यात लाखोंच्या संख्येने 50हून अधिक मोर्चे काढले गेले। त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला आणि मराठा आरक्षणाची मागणी महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोर धरू लागली होती। 2018 मध्ये महायुतीच्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचे प्रयत्न पुन्हा सुरू केले। मागासवर्ग आयोगाने यावर काम सुरू केलं आणि आरक्षणाचा प्रश्न न्यायमूर्ती गायकवाड आयोगाकडे गेला। 2018 मध्ये न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने अहवाल दिला।
मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास SC-BC या प्रवर्गात आरक्षण देण्यात येईल अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। मराठा आरक्षणासाठी विधिमंडळात कायदा देखील संमत केला गेला आणि मराठा समाजाला फडणवीस सरकारने 16% आरक्षण दिलं। त्यानंतर पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू झाली। त्यावेळी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल हा अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि हायकोर्टाने गायकवाड आयोगाने केलेल्या शिफारसींमध्ये बदल करत मराठा समाजाला 16% ऐवजी सरकारी नोकऱ्यात 13% तर शिक्षणात 12% आरक्षण दिलं। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा कायदा घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत असल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केलं होतं। मात्र त्यानंतर मुंबई हायकोर्टाचा हाच निकाल सुप्रीम कोर्टानं अयोग्य ठरवत मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द केलं। सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली। तो खटला त्यांचेच पती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी लढवला। राज्य सरकार आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यात त्यावेळी कमी पडलं आणि मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाचा निर्णय पुन्हा एकदा रद्द केला। त्यानंतर मराठा आरक्षणाची चर्चा होत राहिली, आंदोलनं झाली। संभाजीराजे छत्रपतींनी यासाठी आंदोलन केलं। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे ऑगस्ट 2023 मध्ये मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं। तिथेच पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला। केवळ मराठवाड्यातील मराठ्यांच्या नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्र मिळावेत या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। लाठीचार्ज नंतर मात्र महाराष्ट्रभरातून मनोज जरांगेंना समर्थन मिळू लागलं। मोठमोठे नेते त्यांना भेटायला तिथे गेले। जरांगेंच्या आंदोलनाला व्यापक रूप मिळालं। महाराष्ट्रातील मराठा समाज जरांगेंच्या मागे खंबीरपणे उभा राहिला। कुणबी नोंदी तपासाव्यात व मराठा समाजाला सरसकट OBC समावेश करावा ही मागणी मनोज जरांगे यांनी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमली। त्यावर OBC नेते संतापले आणि त्यांनी मराठ्यांना सरसकट OBCमध्ये प्रवेश देण्यास विरोध केला। राज्यात अनेक ठिकाणी मराठ्यांचं आंदोलन झालं। बीडसह काही ठिकाणी हिंसक वळण या आंदोलनाला लागलं। जरांगेंच्या मागणीनुसार शिंदे समितीने महाराष्ट्रात लाखो मराठा कुणबी नोंदी शोधूनही काढल्या, पण जरांगेंकडून सुरुवातीला सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत अशी मागणी केली गेली। त्यानंतर ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली। मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने त्यानंतर निघाले। नवी मुंबईत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या। सरकारनेही अध्यादेश काढला आणि जरांगे गुलाल उधळून पुन्हा अंतरवालीकडे रवाना झाले। मात्र अध्यादेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी या मागणीसाठी मनोज जरांगे आता पुन्हा उपोषणाला बसले आणि दुसरीकडे सरकारने मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू केलं। अखेर मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला आणि तो सरकारने स्वीकारला। 1 दिवसाचं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेत सरकारने त्या अहवालानुसार मराठा समाजाला SC-BC प्रवर्गातून 10% आरक्षण आता दिलंय। आता हे आरक्षण कोर्टात टिकवणं सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे। 1980 मध्ये सुरू झालेला मराठा आरक्षणाचा लढा गेली 44 वर्ष सुरू आहे। अनेक आयोग झाले, समित्या नेमल्या गेल्या। अण्णासाहेब पाटील यांच्यापासून ते मनोज जरांगेंपर्यंत अनेकांनी लढा दिला। सरकारने आधी 16%, मग 12-13% आणि आता 10% आरक्षण दिलं आहे। याआधी 2 वेळा ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही। ते आता कोर्टात टिकतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे मनोज जरांगेंचं मात्र या निर्णयानंतर देखील समाधान झालेलं नाही। सगळे सोयऱ्यावर ते अडकून आहेत। त्यामुळे ते पुन्हा आंदोलन सुरू करतात का त्याकडे सरकारचं लक्ष असणार आहे आणि सरकारने दिलेल्या स्वतंत्र 10% आरक्षणावर मराठा समाज समाधानी आहे का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूणच अण्णासाहेब पाटील ते मनोज जरांगे यांच्यापर्यंत मराठा समाजाचा हा लढा सुरू आहे। जे सरकारने आरक्षण दिलंय त्याविषयी देखील तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा।